हरकत नाही, करूया, प्रयत्न करू. परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ह्या शाळेचे एक आदर्शवत राज्य पुरस्कार प्राप्त तशाच प्रकारचे या सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थे या पालीचे संस्थेचे संचालक, तशाच प्रकारे RSPचे कार्याध्यक्ष आणि आता त्यांची निवड झालेली आहे. रायगड जिल्हा पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झालेली आहे. अनेक भार सरांच्या याच्यावरती आहे. तर सर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, लक्षात ठेवा. आपल्याला दिसलेलं आहे की समोरच आल्यानंतर आमची मीटिंग खाली होती, नियोजन खाली होतं. पटकन सरांनी बघितलं हे काही योग्य दिसत नाही, पटकन हलवलेलं आहे आणि जे मी बोलणार आहे ते सगळे सायबरमधले कॉम्प्युटर ते हलवायला लावलेले. प्रत्येक मी त्याच्या आधी बोललो होतो की आपण हलवूया म्हणून, पण प्रत्येक जण घाबरत होता कसे हलवायचे हे, आणि सर आलेले पटकन हललेलं आहे. ते वेगळं व्यक्तिमत्व लागतं, लक्षात ठेवा. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. माझ्याकडे विषय आहे सायबर क्राईम, अतिशय महत्त्वाचा विषय. सगळ्याच प्रकारचे तुम्हाला विषय सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शिस्त म्हणा किंवा शालेय पोषण वगैरे सगळ्या प्रकारचे म्हणा, सगळ्या प्रकारचे बोलून झालेलं आहे. कार्यालयीन अद्ययावत तुमची माहिती कशी असावी हे सगळं झालेलं आहे. परंतु हे असताना त्यासोबत मी सरांचं नाव घेतलं. या स्टेजवरती असलेले उपमुख्याध्यापक श्री शिंदे सर, पर्यवेक्षिका पाटील मॅडम, श्री पर्यवेक्षित श्री शिंदे सर, कार्यालयीन प्रमुख बीना मॅडम आणि सर्व वर्गाचे सर्व वर्ग शिक्षक यांचं सुद्धा नाव घेणं आवश्यक आहे. आता मी विषयाला सुरुवात करत आहे. सायबर क्राईम म्हणजे काय? आता बघा, पहिले चोर यायचे. चोर आपल्याला माहिती आहे, चोरांच्या हाती टाके, दंडुके, चाकू वगैरे हे असायचे. ते कुठंतरी यायचे, नियोजन करायचे आणि कोणाचे ते घर फोडायचे, दरवाजा वगैरे फोडायचे. आता मात्र चोरीचा प्रकार वेगळा झालेला आहे. आपण डिजिटलायझेशन झालेलो आहोत, डिजिटलच्या दुनियेत आलेलो आहोत आणि ह्या दुनियेत आले असताना चोरांनी सुद्धा मार्ग बदललेला आहे. आणि ते चोर साधे सुधे नाही, चांगले प्रकारचे शिक्षित चोर आहेत. तर मी हे सांगत असताना सर्व पालकांनी थोडं लक्षात घ्यायचंय. लवकर मी संपेल, परंतु थोडं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोविडच्या काळापासून ज्यावेळी आपण सांगत होतो की मोबाईल, मुलांना सांगत होतो मोबाईलचं काय करतोस, मोबाईल हातात घेऊ नको, ठेवतो मोबाईल. कोविड आला आणि आपण सांगायला लागलो, ए मोबाईल आहे का तुझ्या हातामध्ये, घे लवकर मोबाईल. कारण शिक्षण प्रणाली बदलली आणि मोबाईल हातात घ्यायची गरज लागली. तिथून पासून आपण या सायबर क्राईममध्ये गुंतलेलो आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. सायबर क्राईम म्हणजे पहिल्यांदा मी सांगेन, सायबर क्राईम म्हणजे कॉम्प्युटर आणि इंटरनेट यांच्यामधून होणारा हा गुन्हा आहे. आता गुन्हा कुठून होतो? सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे. हात वरती करा जरा, मोबाईल आहेत का सगळ्यांच्याकडे? करा ना. आहेत सगळ्यांच्याकडे, बघितले मी आहेत. ठीक आहे, हरकत नाही. सगळ्यांकडे मोबाईल आहे. त्याच्यामध्ये आपण गुगलवर मोबाईल घेतल्यानंतर आपण डाटा जॉईन करतो, त्यावेळी आपला ईमेल द्यावा लागतो. ईमेल, मोबाईल नंबर द्यावा लागतो. असं आहे का कोणी की दुकानातून मोबाईल आणला आणि डायरेक्ट चालू झाला? होत नाही. तुमचा ईमेल लागतोच, मोबाईल नंबर लागतो, ऍड करावा लागतो. हे टाकल्यानंतर आम्ही त्या गुन्हेगारीच्या पर्वात प्रवेश करतो. सगळेजण आहोत आपण. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्या पर्वात आपण आहोत. तुम्ही आहात, मी आहोत, हे सर्व मान्यवर बसलेले आहेत, हे सगळेच आहेत. कारण हा एक पर्व झाला, त्याच्यामधून एक मार्ग झाला. आता याच्यामध्ये होणारे हे जे आहे, पहिल्यांदा सांगताना आपला विश्वास, आपण भारतीय असे आहोत आणि महाराष्ट्रीयन तर त्याच्या वेगळे आहोत. आपण सगळ्यांवर विश्वास पटकन ठेवतो. फोन आला, असं आहे, बँकेतून फोन आला, असं आहे, तुमची माहिती अपडेट करायची आहे, तुमचं हे राहिलेलं आहे, उद्या तुमचा अकाउंट बंद होणार आहे.
आपण लगेच मग काय करायला लागेल, अहो तुमचा खाते नंबर द्या पटकन आणि आधार नंबर द्या, नाहीतर मग हे होईल बंद होईल आणि तुम्हाला फाईन लागेल. आपण पटकन नंबर देतो, पटकन हे करतो, तिथेच आपला हा झालं का, झाला अपडेट झालेला आहे. आता OTP आलाय बघा तुम्हाला, OTP पटकन द्या म्हणजे अकाउंट तुमचा क्लोज होणार नाही आणि नाहीतर त्याचा तुम्हाला भरपूर नुकसान होणार आहे असं सांगितल्यानंतर लगेच आपण हे करतो आणि त्याच्यातून आपल्याला हे होतो. तर हे सांगत OTP आपण देतो, हे फोन आल्यानंतर आपण तर याच्यामध्ये काही लिंक येतात, लिंक आल्यानंतर लिंक आपण न बघता पटकन लिंक अपडेट करतो आणि त्या लिंकमध्ये आपला घात होतो. लक्षात ठेवा. याच्यात त्याच्यामध्ये लिंक आल्यानंतर हॅकिंग करतात. आता मला खरं तर फास्ट सांगितलेला आहे त्याच्यामुळे माझी गती, मला हा विषय सावकाश घेणं गरजेचं होतं. हा विषय अतिशय महत्त्वाचा, लक्षात ठेवा. फक्त मी महत्त्वाचं सांगते हे होतं कसं. त्याच्यानंतर ॲप्स काही येतात, आपण सॉफ्टवेअर टाकतो. हे सॉफ्टवेअर टाकल्यानंतर त्याच्यामधून अप्रत्यक्षरित्या आपली माहिती त्या चोरांकडे जाते आणि ते चोर असे नसतात, एक वेगळ्या प्रकारची त्यांची यंत्रणा असते, लक्षात ठेवा. त्याच्या प्रकारे त्याच्यानंतर QR कोड येतो. तुम्हाला अशा प्रकारची लॉटरी लागलेली आहे, तुम्ही आम्ही स्कॅन करतो, हा स्कॅन करा आणि तुम्ही तो स्कॅन केल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे येतील. आपण खरं तर स्कॅन कशाला करतो, आपण पैसे पाठवण्यासाठी, येण्यासाठी करतो का, येण्यासाठी कधी स्कॅन अजूनपर्यंत आलेलं नाही. तर स्कॅन करतो आणि आपोआप असे झालेल्या आहेत, घटना झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. एक आमचंच RSP मध्ये मी काम करतो, याच्यामध्ये काम करत असताना एका मॅडमचा मला फोन आला, रात्री 1 वाजता फोन आला की सर असं झालेलं आहे की आमच्या याच्यातून 5 लाखाची खरेदी झालेली आहे ॲमेझॉनकडनं. 5 लाखाची खरेदी, ते क्रेडिट कार्ड होतं, क्रेडिट कार्डवरनं खरेदी झालेली आहे. अरे पण एवढ्या रात्रीचा फोन मॅडम, अहो सर असं जर मला वाटत नव्हतं करावं सर, बरं असं काय करावं. तर मॅडमला मी सांगितलं, मॅडम तुम्ही असं करा, तुम्ही ॲमेझॉनचा संपर्क क्रमांक असेल बघा तो शोधा आणि त्याला सांगा याच्या नंबरवरती माझी ही खरेदी झालेली आहे, लगेच ती स्टॉप करा. आणि त्यांनी लगेच केली आणि ती 5 लाखाची खरेदी झाली होती, लक्षात ठेवा. तर एवढे पैसे आपण ऑनलाईनमध्ये ठेवतो, ही सुद्धा आपली गुन्हेगारी, लक्षात ठेवायचं आहे. कसे नियोजन करावे हे आपल्याला समजायचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची कागदपत्र, क्रेडिट कार्ड वगैरे आणि कौटुंबिक माहिती असते ती आपण याच्यावरती ठेवायची नाही. जो मीडिया याच्यावरती आपण व्हॉट्सअप वगैरे ईमेलवरती ठेवतो ही ठेवायची नाही. चोर सगळे अगदी निरीक्षण करून आपलं हे चोरीचं भांडार त्यांचं वेगळं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या माहिती आपण जपून ठेवायच्या तेवढं सांगायचं आहे. आणि हे सांगत असताना आता मी मूळ मुद्द्यावर येत आहे. तुम्हाला हे मूळ मुद्दा सांगत आहे की मुलं मोबाईल चालवत असताना मुलांना काही मेसेज येतात. मेसेज आल्यानंतर त्यांना हाय वगैरे केलं जातं. हाय केल्यानंतर मुलगा तिथे हाय करतो, हाय केल्यानंतर कसा आहेस, कुठे आहेस, हे सगळं अशा प्रकारचे मुलांना एवढं ते. पण ह्याचे मार्ग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघत असाल तुमची मुलं इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे असे वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्यावर असतात आणि अशा प्रकारच्या याच्यातून एखादा कोणीतरी येतो आणि ते मैत्री करण्याचा हे करतो, मैत्री करतात, बहाणा करतात. सुरुवातीला त्याची हा करायचं, त्याचं तुझं असं कसं, म्हणजे असं घरात तुझं कसं आहे, ही सगळी चौकशी केली. सुरुवातीला त्याला विश्वासात घेतलं जातं. विश्वासात घेतल्यानंतर मग त्याच्या जवळ मैत्री केली जाते आणि मैत्री केल्यानंतर मला अशा प्रकारचे आणि वेगळ्या प्रकारचे हे घाणेरडे असे व्हिडिओ क्लिप पाठवल्या जातात. ह्या क्लिप पाठवल्यानंतर बघ असं आहे, क्लिप पाठवल्या जातात आणि त्याच्यातून नंतर त्या क्लिपच्या याच्यातून त्याला सुद्धा रिप्लाय, म्हणजे तू सुद्धा असं त्याचे व्हिडिओ सुद्धा करायला